नमस्कार. आज आपण पाहणार आहोत राज्यातील पूरपरिस्थिती आणि या पूरपरिस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांचं तसेच नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज आपण पाहिलं राज्यातील लातूर, बीड, सोलापूर तसेच राज्यातल्या काही भागामध्ये यावर्षी गेल्या 8 दिवसामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. तसेच शहरी भागात किंवा नदीकाठच्या गावामध्ये पाणी घुसल्याने घरांच्या मधील संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. तसेच जनावरे, दुभती जनावरे ही सुद्धा या प्रवाहामध्ये वाहून गेली. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यासह अनेक लोकांना लाखो रुपयांचं नुकसान सोसावं लागलेलं आहे. आणि या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना प्रशासनाने मदत करावी अशा अनेक राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे आणि ही मागणी ही रास्त आहे. जर शेतकरी वर्ग आपला त्या शेतीमध्ये लागणीपासून ते काढणीपर्यंत जो खर्च घालतो आणि तो खर्च अगदी हजारो रुपयामध्ये जातो आणि ते पिकाला आलेली लाखो रुपयाची शेती वाहून जाते, त्यावेळेस शेतकऱ्यासमोर काहीच पर्याय राहत नाही. तसंच ज्या लोकांनी मेहनत मजदुरी करून आपली घरं थाटली, त्यांचे संसार आज उघड्यावर पडलेले आहेत. तर प्रशासनानं यांना भरीव अशी मदत देणं सध्या गरजेचं आहे. तसेच सामाजिक संस्था असतील, मोठमोठाली मंडळे असतील किंवा अन्य मोठ्या संघटना असतील, यांनीही यांना मोठ्या प्रमाणात हातभार लावण्यास सुरुवात केलेली आहे आणि तो आपण एकमेकाला देतच असतो. भले बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे हा आधार देणं गरजेचं आहे. आज त्या भागावर वेळ आली, उद्या कुठल्या भागावर वेळ येते. यापूर्वीही कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी राज्यामध्ये अतिवृष्टीने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, लाखो रुपयांचं नुकसान झालं. आणि निसर्गाच्या या अवकृपेपुढं कोणाचं काही चालत नाही. परंतु जरी काही चालत नसलं तरी प्रशासनाने एक हात मदतीचा देणं गरजेचं आहे आणि त्या भरीव स्वरूपात मिळावं. पण यातून मी आणखीन एक गोष्ट सांगेन, जे सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी मेपासून ते आजपर्यंत गेले 5 महिने झाले पाऊस सतत चालू आहे. या 5 महिन्यामध्ये एका दुसरा दिवस यामध्ये उघडलाही असेल, उघडीप दिलीही असेल, परंतु या सातारा जिल्ह्यातील मान, खटाव या 2 तालुक्यात फार मोठा या पावसाच्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. या 8 दिवसामध्ये तर नुकसानीने उच्चांकच केला आहे. आज या परिसरातील नदी, नाले, तलाव पूर्ण तुडुंब भरून वाहत आहेत आणि ते पूर्णतः ओव्हरफ्लो म्हणले तरी चालेल आणि कितीतरी हजारो क्युसेस पाणी या धरणातून सोडलं जात आहे. त्यामुळे ज्या असणाऱ्या या धरणाच्या खालील नद्या, त्या नद्याकाठच्या शेतीला किंवा तेथील घरांना, तेथील गावांना त्याचा धोका पोचला आहे. पण मला एक विशेष सांगायची गोष्ट अशी की या 2 तालुक्यात एक तर ओला दुष्काळ आणि दुसरा कोरडा दुष्काळ या दोन्ही बाजूनं मारलं जातं. कधी शेतकऱ्यांची पिकं ज्यावेळेस जोशात असतात, ते काढणीला आलेले असतात,
त्याला पावसाची गरज असते, त्यावेळेस मात्र पाऊस मिळत नाही आणि जे येणारं पीक असतं ते काय भरलं जात नाही. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न पूर्णपणे घटतं आणि जे त्यांनी त्यामध्ये बियाण्यापासून ते काढणीपर्यंत जे लागलेलं किंवा त्यासाठी घालवलेला आपला खर्च तो सुद्धा निघत नाही, अशी अवस्था. आणि सध्याच्या परिस्थितीला तर हा खरीप हंगाम आहे. या खरीप हंगामामध्ये खरीप हंगामानंतर दीपावली येते आणि या खरीप हंगामाच्या जीवावर लोक दीपावली साजरी करतात. त्या खरीप हंगामातील घेवडा, सोयाबीन, बाजरी अशा प्रकारची जी पिके आहेत ते पावसामुळे अक्षरशः शेतामध्ये कुजून गेलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांची जी पिकं निघालीत ती पिकं अशी आहेत की त्याचे कलर वेगळे झाले आहेत त्या धान्याचे, त्याला तर बुरशी लागत आहे आणि अनेक प्रकारे ते धान्य ज्यावेळेस बाजारात नेलं जातं तर त्या व्यापाऱ्याकडून त्या शेतकऱ्यांच्या त्या पिकांना दर मिळत नाही. काय करेल व्यापारी? पुढे जर दर नसेल तर व्यापारी तरी काय करेल, अशी परिस्थिती. आज शेतकऱ्याला ते धान्य घेऊन दारोदारी फिरावं लागत आहे, पण घेवडा यासारखी पिके कोणी घ्यास तयार नाही, कारण ते कलरमध्ये बदललं आहे. वाळवायचं तर त्याला ऊन नाही, त्याला बुरशी लागत आहे, त्यामुळं ते पुढं दरात जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो केलेला खर्च तो सुद्धा ते निघत नाही. म्हणजे या ठिकाणी शेतकरी दोन्ही बाजूनं तोट्यात, पाऊस पडला तरी तोट्यात आहे आणि नाही पडला तरी तोट्यात आहे, अशी परिस्थिती खटाव मानची आहे. आणि हा तालुका नेहमीच दुष्काळी राहिला, पण या 2-4 वर्षामध्ये या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ लागला आहे आणि तो पाऊस असा आहे की जो दुष्काळ सुका दुष्काळ करत होता तेच आता ओला दुष्काळ करायला लागला आहे. ही परिस्थिती या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. तरी प्रशासनानं बरेच शेतकऱ्यांची मागणी आहे की या मानखटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि त्यांची भरपाई मिळावी आणि त्यांना येणारी दीपावली साजेशी होईल असं प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आहे शेतकऱ्यांची. परंतु पाहूयात आता कशा पद्धतीने प्रशासन या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करेल. खरं म्हणलं तर नेहमीच हे 2 तालुके जिल्ह्याच्या पाठीमागे राहिलेले आहेत आणि आजही आहेत. आणि आज या 2 तालुक्यांना झिये-कटापूर योजनेचं पाणी मिळालं, उरमोडीचं पाणी मिळालं, पण हे पाणी मिळत असताना वरून निसर्गाचं बी पाणी मिळतं आहे. त्यामुळं इतका अतोनात नुकसान या वर्षी झालेलं आहे. तर प्रशासनाला मीही एक विनंती करीन या व्हिडिओच्या माध्यमातून की या 2 तालुक्यातील जे शेतकरी बांधव आमचे असतील, जे नदीकाठचे लोक असतील, त्यांचे जे नुकसान झाले आहेत त्यांना योग्य तो मोबदला, नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.